नमस्कार मित्रांनो, आज मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये हिंद केसरीच्या बकासूर आणि मथुर ही जोडी वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पळाली, परंतु कोणत्या गटात पळाली आणि त्यांचे पैरे कोण होते आणि कोणत्या गटातून सेमीसाठी पात्र झाले, चला बघूया. मथुर सुरुवातीला पळाला गट क्रमांक 8मध्ये आणि त्याचा पैरा होता चिमण्यासोबत, जो अमित शेठ भाडळे यांचा आहे, जो आत्ता एक टॉपचा नंदी आहे. आणि नक्कीच मथुर आणि चिमण्यानं एक आज टॉपचं स्पीड लावलं आहे गटाला, काय स्पीडनं गाडी पळाली. आणि नक्कीच आज हे प्रबळ दावेदार आहेत या फायनलच्या मैदानामध्ये, या फायनलच्या फेऱ्यामध्ये असतील. आणि नक्कीच छोटू ड्रायव्हर धुरकरीचे छत्रपती संभाजीनगरचे ड्रायव्हर आहेत, काय कला आहे त्यांच्या अंगामध्ये. आणि नक्कीच खूप छान गाडी पळवली त्यांनी. आणि नक्कीच आज खूप साऱ्या शुभेच्छा मथुर आणि चिमण्याला. गाडी काय वाटत नाही आज गाडी ऐकल म्हणून. नक्कीच बघूया, या गाडीनं गट क्रमांक 8मधून सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. बकासूर कुठल्या गटात पळाला? बकासूरची चिठ्ठी 29व्या गटात पळाला होता, परंतु बकासूरची चिठ्ठी 29मध्ये निघाली होती, परंतु जे पृथ्वीराज दादा कुटवळ यांच्या नावाने गट क्रमांक 13मध्ये चिठ्ठी निघाली बकासूरच्या नावाची. आणि बकासूर त्या गटामध्ये पळाला, 13 गटामध्ये. आणि काय सुट्टा निकाल नाही म्हणता येत, गाडी असं वाटत होतं पराभव होतोय काय. बाक्याचा आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. गटाला स्पीड असं दमानं दाखवतो आणि सेमीफायनलला असा पळवतो, बोलायचंच काम नाही. आणि नक्कीच बकासूरचा पैरा आज होता त्यांचाच घरचा, एक नवीन खरेदी झालेली आहे महाराज, जो पब्लिकचं भिताड समजलं जातं आणि दोन्ही खांदी चारही खांदी फिट आहे हा बैल. आणि नक्कीच थोडासा गट आज पायरा प्रथमच पळतोय बकासूर सोबत, त्याच्यामुळे थोडंसं सगळ्यांना वाटलं असेल की गाडीला एवढं स्पीड लागणार आहे, काळजी नसावी. गाडी सेमीफायनलला समजेल गाडी कायच पडते. आणि तो महाराज सुद्धा एक टॉपचाच नंदी आहे बरं का. आणि नक्कीच हे होते बकासूर आणि मथुरचे गट पास, गट निकाल. धन्यवाद.